नमस्कार. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. भारतीय संस्कृतीप्रमाणे ज्यांनी मान्यता दिलेली आहे असे जे सप्त चिरंजीव आहेत, त्यांच्या वृत्ती प्रवृत्ती, त्यांचं चरित्र, त्यांचं कार्यकर्तृत्व असा एक आढावा आपण घेतोय. सप्त चिरंजीवांपैकी शापित अश्वत्थामा, दानशूर बळीराजा आणि महर्षी व्यास यांचं कार्यकर्तृत्व किंवा चरित्र आपण बघितलं. आज आपण जे पाहणार आहोत ते रामायणातले चिरंजीव रामभक्त हनुमान त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यांची माहिती आपल्याला सर्वसाधारणपणे वाल्मिकी रामायणात तर मिळते आणि अन्य सुद्धा अनेक रामायणांमध्ये वेगवेगळ्या कथा आपल्याला पाहायला मिळतात. पण त्याही पेक्षा त्या कथा सांगत गेलं तर तो खूप विस्तार होईल, म्हणून आपण कथा अगदी थोड्याशा घेणार आहोत. त्यांच्याबद्दलचा म्हणजे हनुमंताच्या बद्दलचा हनुमान चालिसा खूपच गाजतोय आणि तो प्रसिद्ध पण आहे. भीमरूपी स्तोत्र जे आपण रोज म्हणतो, नेहमी म्हणतो, असं भीमरूपी स्तोत्रही आपल्याला त्यांचं माहिती आहे. 11 मारुतींची वेगवेगळी स्तोत्र समर्थ रामदासांनी लिहिलेली आहेत. अशा तऱ्हेने आपल्या नित्याच्या वाचनामध्ये पण आपण हनुमंताचं स्मरण करतच असतो. आणि हनुमंत हे शक्तिबुद्धीची देवता असल्यामुळे त्यांचं स्मरण वारंवार करावं यात शंकाच नाही. या हनुमंताच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर अंजनी वानरीच्या पोटी जन्म घेतला म्हणून अंजनी सुत, अंजनी पुत्र, अंजनेय असं त्याला म्हटलं जातं. हनुवटीवर इंद्राने आपलं वज्र फेकून मारलं आणि त्याच्या इथे जखम झाली किंवा खून झाली म्हणून त्याला हनुमंत, हनुवटीवरती त्याची जी उमटली मुद्रा, त्यामुळे त्याला हनुमंत असंही म्हटलं जातं. ते वज्र फेकून मारल्यामुळे हनुमंताला वज्र फेकून मारल्यामुळे त्याला हनुमंत असं म्हणतात. पुढे वायुपुत्र, वायुपुत्र तो असल्यामुळे त्याला वायुसुत असंही म्हटलं जातं. असं अंजनेय, अंजनी पुत्र, बजरंग, हनुमंत, हनुमान, मारुती अशी वेगवेगळी नावं धारण करणारे असे हे संकटमोचन मारुती राय त्यांच्या दास्य भक्तीबद्दल प्रसिद्ध आहे. मारुतीच्या व्यक्तिमत्वामध्ये आपण जर बघितलं तर अनेक असे अद्भुत प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. हे अनेक अद्भुत प्रसंग जे पाहायला मिळतात ते त्यांच्या दिव्य ज्ञान साधनेबरोबर किंवा त्यांना मिळालेल्या वरदानाशी किंवा त्यांना मिळालेल्या शापाशी जोडलेले आपल्याला दिसतात. त्या कथांमधनं जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं, नवजात मारुतीने फळ समजून सूर्याला खाण्यासाठी थेट उड्डाण करणं म्हणजे वायू तत्वाची व्यापकता जी आहे, वायुपुत्र असलेल्या हनुमंताच्या वायू तत्वाची व्यापकता आपल्याला इथे पाहायला मिळते. लंका दहन हे जर आपण बघितलं म्हणजे कसे ते ज्ञानसाधनेशी, वरदानाशी आणि शापाशी जोडलेले आहेत, त्यातले एक दोन प्रसंग फक्त सांगितले. लंका दहन हे सूर्योपासनेमुळे मिळालेलं जे तेजाचं वरदान आहे, त्याच्यामुळे ते लंका दहन त्यांना शक्य झालं आणि तो सहजपणे त्या तेजाबरोबर खेळत होता. शेपटीला सगळं तेजाचं तत्व त्यातनं बाहेर पडत होतं. अशा तऱ्हेने तेजाचं वरदान इथे आपल्याला सूर्योपासनेमुळे जे हनुमंत मिळालं त्याच्याबद्दल आपल्याला तो संदर्भ इथे लावता येतो. आणि संजीवनी बुटीसाठी हा पर्वत उचलून हिमालयातून आणला आणि लंकेपर्यंत नेला, हे सगळं त्यांच्या शक्तीचं प्रदर्शन आहे. तसंच महाकाय होणं म्हणजे शरीराला महाकाय करणं किंवा शरीराला अतिसूक्ष्म करणं, हे जे सगळे आहेत ती अष्टसिद्धींची साधना त्यांनी केली होती. त्यावेळेच अष्टसिद्धींची प्राप्ती त्यांना झाली होती. अशा तऱ्हेने हे सगळे अद्भुत वाटणारे जे प्रसंग आहेत ते त्यांच्या ज्ञानसाधनेशी, वरदानाशी किंवा शापाशी जोडलेले आहेत. आता त्यांच्या बाबतीमध्ये, हनुमंताच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ते 11वा रुद्र आहे.
11 रुद्र आहेत. त्यांच्या जन्मकथा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात आपल्याला. पण 11 रुद्र जे म्हटलं जातं त्यांना, त्याच्या बाबतीत असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवानी आपले 4 मानस पुत्र निर्माण केले. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. या 4 पुत्रांना त्यांनी तयार केलं. मानस योगाने तयार केलं. आणि त्यांना कार्य असं दिलं की तुम्ही प्रजा उत्पन्न करा. पण प्रजा उत्पन्न करणं हे ब्रह्मदेवाचं कार्य आहे आणि ते करण्यासाठी कोणीतरी आवश्यक असतं. म्हणून ते दरवेळेला मानस पुत्र निर्माण करतात. असे हे 4 पुत्र त्यांनी मानस पुत्र तयार केले. पण या चौघांनी आम्ही प्रजा निर्माण करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. प्रजा करण्याचं त्याने नाकारलं. त्यामुळे ब्रह्मदेवांना अतिशय क्रोध आला आणि त्यांच्या भुवयांच्या मध्यातून असं ते क्रोध जो आहे तो निळ्या आणि लाल रंगाने प्रज्वलित पद्धतीने बाहेर पडायला सुरुवात झाली. म्हणजे 2 भुवयांच्या मधून जो क्रोध होता तो निळ्या आणि लाल रंगाच्या स्वरूपामध्ये प्रगट व्हायला लागला. आणि तो म्हणजे रुद्र. तो जो बाहेर पडला, त्यांनी जे आकार घेतला, त्यांनी जे रूप घेतलं, तो सारखा रडायला लागला. सारखा रडत 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 म्हणायला लागला, माझं नाव तुम्ही काही मला सांगितलं नाही, माझं राहण्याचं ठिकाण मला काही सांगितलं नाही, मला नुसतंच उत्पन्न केलं. इकडे तर ब्रह्मदेव क्रोधित झालेले होते. ते त्याला म्हणले, मा रुद, अरे रडू नको, हे मा रुद, असं त्यांनी त्याला सांगितलं. मी तुझी सगळी इच्छा पूर्ण करतो, तुला राहायला ठिकाण देतो, तुझं नाव ठेवतो, सगळंच करतोय, थोडं थांब, मारुद, रडायचं पहिलं थांब, असं ज्या वेळेला त्यांनी सांगितलं. आणि नंतर तो शांत झाल्यावरती त्याला सांगितलं की तुझं नाव रुद्र या नावाने लोक तुला संबोधित करतील. आणि या रुद्र याला राहण्यासाठी हृदय, इंद्रिय, प्राण, आकार, वायू, अग्नी, जल अशा पद्धतीने त्यांनी 11 स्थानं उत्पन्न केली. तिथे तुला राहता येईल असं त्यांनी सांगितलं. आणि तुझी 11 नावं असतील आणि तुझ्या 11 पत्नी देखील असतील. त्या पत्नींना रुद्राणी असं म्हटलं जाईल. मग त्या धी, वृत्ती, उमा, नियुत वगैरे अशा पद्धतीची त्यांची नावं असतील. अशा तऱ्हेने रुद्र नावाने लोक तुला संबोधित करतील. तुझी 11 नावं असतील. 11 ठिकाणी राहायला तुला वास्तव्य करण्यासाठी ठिकाणं दिलेली आहेत आणि 11 तुझ्या पत्नी असतील. असे हे 11 रुद्र तयार झाले. त्यामुळे तू प्रजापती होऊन फक्त प्रजा निर्माण कर असं त्यांनी सांगितलं. वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला मिळतात. आपण हे सगळं शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. त्यातला मारुती हा 11वा रुद्र आहे. आणि हा ज्याला आपण चिरंजीव मारुती असं जे म्हणतो, चिरंजीव हनुमान असं म्हणतो, ते त्रेतायुगातले हनुमंत आहे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता, हनुमान, जांबवंत ही सगळी विभूतिमत्व आहेत, ज्यांनी काही कार्यासाठी जन्म घेतलेले आहेत असं वाल्मिकी रामायणामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि आणखीन एक बालकांडामध्ये उल्लेख आहे, तो असा आहे की रावण जो आहे तो ब्रह्मदेवाच्या कृपेने अत्यंत बलवान झाला होता. अहंकाराने लोकांना त्रास द्यायला लागला होता. त्याला ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं की यक्ष, गंधर्व, राक्षस, ऋषी, देव कोणाच्याही हातून तुला मरण येणार नाही. आणि त्यामुळे तो त्या वरदानामुळे अतिशय अहंकारी झाला होता. सगळ्यांवर अत्याचार करत होता. तर ब्रह्मदेवानी वरदान दिलंय, त्या अर्थी काहीतरी हेतूनी दिलं असावं असं सर्वांना वाटलं. म्हणून सर्वांनी काही काळ हे सगळं सहन केलं. पण शेवटी त्रास सुद्धा सहन करायला मर्यादा असते. मग ते सगळेजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि मग त्याचा बंदोबस्त करायला सांगितले. तर रावणाने राक्षस, गंधर्व, यक्ष, देव यांच्या हातून मरण येऊ नये असं सांगितलं होतं, असं वरदान मागितलं होतं ब्रह्मदेवाकडे. मनुष्याला मात्र तो तुच्छ समजत होता. एक एवढूसा मनुष्य काय करणार, तो आपलं काही आपल्या बरोबर काही चढाओढ करूच शकत नाही. आणि त्याच्याकडनं मारलं जाण्याची तर काही शक्यताच नाही. त्याच्याकडनं भयच त्याला काही वाटत नव्हतं.
त्यामुळे मनुष्याच्या हातून वध होईल असं भगवान विष्णूंनी ठरवलं. काहीतरी असं कार्य करायला पाहिजे की याचा मनुष्याच्या हातून वध होईल. मग ब्रह्मदेवाची त्यांनी अनुमती घेतली आणि जनक राजाला दशरथ राजाला पितृत्व देण्याचं ठरवलं. म्हणजे दशरथ राजाच्या घरी जन्म घेण्याचं ठरवलं. ते आपले श्रीराम. दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता आणि आपल्या राण्यांना त्या यज्ञातून जी यज्ञ देवता प्रगट झाली त्या देवतेनी यज्ञातून बाहेर पडल्यानंतर पायस दिलेलं आहे आणि हे पायस तुझ्या चारही राण्यांना दे असं सांगितलं. त्याप्रमाणे ज्या वेळेला दशरथ राजा हे पायस देत होता, कैकईच्या हातातलं जे पायस होतं ते एका घारीने येऊन त्यातनं उचलून नेला, त्यातला एक भाग उचलून नेला, अशी एक कथा सांगितली जाते. तर त्यामुळे हा एक भाग जो घारीने उचलून नेला तो बरोबर अंजनी जिथे तपश्चर्या करायला बसली होती तिच्या हातामध्ये पडला, असं पुराणांमधनं उल्लेख येतो. आणि मग तो तिने भक्षण केला आणि त्यातून हनुमंताचा जन्म झाला असंही सांगितलं जातं. हनुमंताची माता अंजनी आणि पिता केसरी याच्याबद्दल एक वाक्यता आपल्याला नक्की सगळीकडे पाहायला मिळते. दुसरी एक कथा अशी सांगितली जाते की लावण्यवती पुंजिकस्थला ही एक सुंदर वेश परिधान करून भूमीवरती आली आणि सख्यांसह फिरत होती. हजारो योजने फिरत असताना ती इंद्रलोकामध्ये आली. इंद्राचा दरबार चालू होता, त्यांनी तिला पाहिलं. दरबार संपल्यानंतर त्यांनी पुंजिकस्थलेला विचारलं. तिच्याकडे तो गेला, इंद्र गेला आणि इंद्राने प्रेम याचना तिच्याकडे केली. पुंजिकस्थला जी होती अत्यंत सौंदर्यवती होती. तिने सांगितलं, सहस्र भग असलेल्या व्यक्तीवरती कोण प्रेम करेल? इंद्र सहस्र भग आहे, याच्याबद्दल कथा आहे. तर त्यामुळे तुझ्यासारख्या असं सहस्र भूक असलेल्या माणसाला अशा व्यक्तीबरोबर कोण प्रेम करेल? हे म्हटल्यानंतर इंद्र थोडासा अपमानित झाला आणि अपमानित इंद्रराज झाल्यामुळे त्याला तो अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी पुंजिक स्थलेला शाप दिला की तुझ्या सौंदर्याचा तुला अहंकार निर्माण झालाय ना, आता तुला वानर लोकी माकडाच्या चेहऱ्याने जन्म घ्यावा लागेल. इंद्राने दिलेल्या शापामुळे अंजनीला वानरीचा जन्म आला आणि तिचा पुत्र म्हणजे हनुमान. आणखीन एक कथा सांगितली जाते की केसरी वनराज केसरी जे होते ते ध्यानधारणा करत होते आणि त्यांच्याकडे त्यावेळेला अगस्त्य ऋषी आले आणि त्यांनी घरी आल्यानंतर अंजनीला सांगितलं की हे ऋषी आलेले आहेत, त्यांची यथायोग्य सेवा तू कर, त्यांचं मनोभावे स्वागत कर. आणि त्याप्रमाणे तिने त्यांचं स्वागतही केलं, सेवाही केली. अगस्त्य ऋषी ते प्रसन्न झाले आणि तिला वर मागायला सांगितला. त्यावेळेला माता अंजनीनी जगात सर्वात श्रेष्ठ शूरवीर योद्धा आणि जो जगाला कल्याणकारक होईल असा पुत्र मला द्यावा अशी विनंती केली आणि त्यांनी तथास्तु असा आशीर्वाद पण दिला. अंजनीनी तपश्चर्या केली, तिला शिव प्रसन्न झाले आणि शिव आता भगवान शिव म्हणजे महादेव हे आता पोटी जन्म घेतील असंही अंजनीला सांगण्यात आलं आणि शिव प्रसन्न झाले आणि ते पुत्र म्हणून तिच्या पोटी आले, ते म्हणजे हे 11वा रुद्र हनुमंत. काही ठिकाणी अंजनी मानवी वेश घेऊन पर्वत शिखरावरती विहार करत असताना तिच्या अंगावर पीतवर्णी रेशमी वस्त्र होतं, त्याला लाल काठ होते, रक्तवर्णी किनार होती. असं सगळी सुंदर अंजनी जी होती ती पर्वत शिखरावरती उभी होती आणि तिला वायुदेवानी पाहिलं. तिचं वस्त्र त्याने हळूच दूर केलं आणि तिच्या सर्वांग सुंदर शरीराचं त्याला दर्शन झालं आणि काममोही झालेल्या या सूर्यदेव वायुदेवानी तिला आलिंगन दिलं. मानस संकल्पाद्वारे तिच्याशी समागम केला आणि तुला पराक्रम संपन्न असा बुद्धिमान पुत्र होईल असंही सांगितलं. असा हा वायुपुत्र म्हणून त्याला वायुपुत्र असंही म्हटलं जातं. यज्ञातून निघालेल्या यज्ञपुरुषाने जे पायसदान दिलेलं होतं तर जो भाग काही घारीने पळवलेला होता तो अंजनीने खाल्ला. ही जर कथा आपण बघितली तर रघुकुळातला एक अंश किंवा अंशात्मक पुत्र असंही आपल्याला
हनुमंताला म्हणता येईल. तर त्या सगळ्या जणींना जे पायसदान मिळालं होतं त्यातलाच एक भाग अंजनीने खाल्लेला होता. त्यामुळे अंशात्मक पुत्र असंही आपल्याला हनुमंताला म्हणता येतं. थोडक्यात या सगळ्यामुळे शिव आणि विष्णू यांचं अवतार कार्य सुरू झालं. हनुमंत शिवाचा अवतार आहेत, 11वा रुद्र आहेत, आणि भगवान विष्णूचा श्रीराम हे अवतार आहे. त्यामुळे या दोघांचा अवतार कार्य सुरू झालं. महारुद्र हनुमान वायुसुत म्हणून प्रगट झाले. आणि काही जण असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर इथल्या अंजनेरी या पर्वताच्या गुफेमध्ये हनुमंताचा जन्म झाला, म्हणूनही त्याला अंजनी सुत असं म्हटलं जातं. तर काही जण असं म्हणतात दक्षिणेकडे हनुमंताचा जन्म झाला. अर्थात हे दोन मतभेद आहेत. त्याच्यात न पडता हनुमंताला 11वा रुद्र म्हणतात. आणि भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्या लीला ज्या आपण ऐकतो त्यामध्ये भगवान शंकरांना भगवान विष्णूची सेवा करण्याची प्रचंड इच्छा निर्माण झाली होती आणि ती त्यांनी राम अवतारामध्ये पूर्ण केली. त्यामुळे त्याच वेळेला त्यांनी म्हणजे भगवान शंकरांनी नराचा जन्म न घेता वानराचा जन्म घेतला. वानर योनीमध्ये घराचा प्रश्नच येत नाही. घर बांधावं लागत नाही, घरात राहावं लागत नाही. वानर योनीमध्ये घर बांधलं की त्याची निगा ठेवणं आलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या आणि मग भक्तीसाठी आपल्याला वेळ कमी पडेल. वानर योनीमध्ये वस्त्रांची गरज नाही, त्यामुळे स्वयंपाक पाणी अन्न शिजवणं याच्यासाठी जो वेळ जातो तोही जाणार नाही. कंदमुळं फळं खाऊन उदरनिर्वाह करता येतो, म्हणून त्यांनी वानर रूप धारण केलं भगवान शंकरांनी. मनुष्याच्या आयुष्याचा 1/4 भाग झोपेत जातो, 1/2 भाग अन्न वस्त्र निवारा याच्यासाठी जातो, 1/5 भाग म्हणजे 1/4 भाग नामस्मरणासाठी आपल्याला मिळतो किंवा उपासना करण्यासाठी मिळतो. त्यातही आम्ही प्रचंड त्याची टाळमटाळ करत असतो. हे सर्व टाळण्यासाठी देवाधिदेव महादेव यांनी वानराचा जन्म घेतला. बरं, हनुमंत ब्रह्मचारी. आता पार्वती मातेला वाटलं मग मी कशी काय तुमच्या बरोबर येऊ शकणार? मी तर काही तुमच्या बरोबर येऊ शकणार नाही, कारण मला कुठे स्थान आहे आता, इथे कुठेच येणार नाही. सीता ही शक्ती बनून रामाबरोबर जाते हे मला माहितीये, पण मला माझं काय? त्यावेळेला अशी कथा सांगितली जाते. माझ्या कल्पनेप्रमाणे सुंदरकांडात वगैरे ही कथा सांगितलेली आहे. समर्थांच्या सुंदरकांडामध्ये त्याचा उल्लेख येतो काही ठिकाणी. एखाद वेळेला गंमत म्हणून त्यांनी ती कथा सांगितली असावी किंवा त्याच्या मागे काही पार्श्वभूमी असावी. दोन्ही गोष्टी असू शकतात. या पार्वतीने आता कुठे काय कार्य करायचं? हनुमंत तर ब्रह्मचारी. त्यावेळेला मी त्याच्या शेपटीत जाऊन बसते असं त्यांनी सांगितलं. जेव्हा वेळ येईल त्यावेळेला मी माझं कार्य करीन असं त्यांनी सांगितलं. आणि पुच्छकेतू असं जे म्हटलं जातं, त्यांनी हनुमंतानी लंका दहन ज्या वेळेला केलं त्यावेळेला ही शक्ती संपूर्णपणे पूर्ण शक्तीनिशी तिने आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं असंही म्हटलं जातं. अशी कथा येते. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे पार्वती त्या शेपटीमध्ये होते आणि वानरांची सर्व शक्ती त्यांच्या शेपटीमध्ये असते असं म्हटलं जातं. त्यामुळे जन्म झाल्याबरोबर आपण जर हनुमंताच्या चरित्राकडे वळायला सुरुवात केली तर आपल्याला लक्षात येईल, जन्म झाल्याबरोबर आकाशातलं लाल फळ खाण्याच्या उद्देशाने हनुमंत जेव्हा सूर्यदेवाला पकडायला निघाले त्यावेळेला त्यांच्यावरती वज्रप्रहार करण्यात आला. ही कथा सर्व परिचित आहे. इंद्र वज्राने त्यांच्या हनुवटीवरती आघात झाला आणि या प्रसंगाचं स्मरण होण्याकरता त्यांना हनुमंत असं म्हटलं जातं, हनुमान असं म्हटलं जातं. दुसरं, शिव रुद्र आणि वायू या देवांचा तो अवतार असल्यामुळे हनुमानाचं अस्तित्व अवकाशव्यापी आहे. अवकाश जिथे जिथे पोकळी आहे, स्पेस आहे, त्या सगळ्या ठिकाणी हनुमंत आहेच आहे. आणि पोकळी म्हणजे आकाश तत्व हे सगळीकडे व्यापकतेने भरून उरलेलं आहे. अशा हे जे व्यापक तत्व आहे ते सूर्याला पकडायला जातात
त्यावेळेला स्पर्श करायला जातात असं म्हटलेलं आहे. त्यावेळेला वायूचं जे स्पर्शित्व आहे ते आपल्याला सिद्ध इथे त्याचं होतं. आपल्याला वायू दिसत नाही बऱ्याच वेळेला. आपल्याला वायू वारा वारा आला तर कळतो की काहीतरी हलतंय वगैरे, पण वायू प्रत्यक्ष दिसत नाही. पण दिसत नसला तरी वाऱ्याची झुळूक आली तर ते स्पर्शित्व आपल्या लक्षात येतं. आणि ते हनुमंतानी त्या फळाला खाण्यासाठी स्पर्श करण्यासाठी जावं हे त्याचं स्पर्शित्व, आणि जे उड्डाण केलं ते त्याचं व्यापकत्व, अशा दृष्टीने हे वायुसूत आहे. इंद्राने वज्रप्रहार केल्यानंतर ते मूर्छित झालेले आहेत, हनुमंत मूर्छित झालेले आहेत. आपल्या हनुमंताला असं मूर्छित झालेलं बघून वायूला प्रचंड दुःख झालं आणि त्यांनी सगळीकडचा वायू निरोध केला. सगळीकडे हाहाकार उठला. आता वायुदेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक देवानी आपली आपली शक्ती ओळखून किंवा आपली मर्यादा ओळखून वेगवेगळी वरदानं हनुमंताला दिली, बहाल केली की आम्ही हे त्याला देतो, ते त्याला देतो, पण तू वायूचा निरोध करू नको. त्यामुळे सगळ्यांचं म्हणजे नष्ट होणं हे अगदी सहज सोपं होऊन जाईल आणि आम्ही सगळेजण नष्ट होऊन जाऊ. तर तू वायूचा निरोध करू नको. आम्ही हनुमंताला सगळ्या गोष्टी द्यायला, बहाल करायला तयार आहोत. इथे एक गोष्ट अशी पण आहे की रावण एवढा बलाढ्य होता की त्यांनी देवांवरती विजय प्राप्त केला होता. तपश्चर्येमुळे रावणाला सुद्धा दिव्य शक्ती प्राप्त झाल्या होत्या. ऋषी, देव, मानव त्या सगळ्या लोकांवरती त्यांनी मात केली होती आणि सगळ्यांना आपल्या अधिपत्याखाली आणलेलं होतं. या रावणाजवळ ज्या संकलित केलेल्या सगळ्या शक्तींवरती मात करण्याकरता रुद्रानी अवतार घेतला होता. भगवान विष्णूंनी श्रीरामाचा अवतार घेतला आणि हनुमंताचा अवतार जो आहे तो रुद्राचा अवतार आहे. त्यामुळे ही सगळी वरप्राप्ती त्याला होणं अत्यंत आवश्यक होतं. आणि या वरप्राप्तीमुळे शक्ती संपन्न झालेले हे 11वे रुद्र हनुमंत हे बेशुद्ध स्थितीतून चांगल्या स्थितीमध्ये आले आणि निर्भय होऊन सगळीकडे संचार करायला त्यांनी सुरुवात केली. अतिशय लहान असलेले असे हे हनुमंत होते. त्यामुळे ह्या असंख्य वरांमुळे ते अवध्य पण झाले होते आणि अन्य वरांमुळे किंवा वाल्मिकी रामायणामध्ये आणखीन एक कथा सांगितली जाते. ती कथेत न पडता त्याचं गोषवारा आपण सांगूया की वाल्मिकींनी केलेल्या जे अगस्त्य निवेदन आहे, वाल्मिकी रामायणामधल्या अगस्त्य निवेदनामध्ये त्यांना जे सगळे वर मिळाले होते त्याच्यामध्ये हनुमंताला विश्वकर्म्याकडनं चिरंजीवित्व मिळालं होतं असं सांगितलेलं आहे. त्याचा उल्लेख तिथे येतो. जन्मजात असलेल्या या शक्तीने हनुमंतानी यज्ञ करणारे, तप करणारे, ऋषी, मुनी सगळ्यांना सळो करून सोडलं. कारण ही शक्ती त्याच्या अंगामध्ये आली होती, पण त्याचा वापर कसा करावा हे बालवयात त्याला काही कळत नव्हतं. शक्तियुक्तीने संपन्न झालेलं होतं, पण त्या सगळ्यांना त्यांनी सळो करून सोडलं आणि त्याच्यातच त्याला मजा यायला लागली. त्यावेळेला भृगु ऋषींनी त्याला शाप देऊन शक्तीचं विस्मरण झालं. त्याला सगळ्या शक्ती ज्या येत होत्या त्याचं विस्मरण त्याला झालं आणि त्यामुळे हे जे विस्मरण झालं त्याच्यामुळे आता प्रश्न पुढे असा यायला लागला की या शापामुळे ब्रह्मदेवाने त्याला ज्या शक्ती या रूपाने दिल्या होत्या त्याचा आता काही उपयोग होणार नाही. आणि पुढे विष्णूने जे नियोजित केलेलं कार्य आहे, म्हणजे रामाचा जन्म घेऊन हनुमंताच्या सहाय्याने सर्व रावणासकट सर्व लंकेचा पराभव करायचा आहे, हे जे सगळं अवतार कार्य होतं किंवा रावणाचा वध करायचा आहे, हे जे सगळं अवतार कार्य होतं त्याच्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होईल. आता या शापाचं काय करायचं? तर शापाला उशाप देणं ही त्यावेळची पद्धतीही होती आणि त्यांनी ते सगळं लक्षात घेऊन दिलेल्या सगळ्या शक्तींचं स्मरण योग्य वेळी कोणीतरी करून देईल असा उशापही दिला. ती योग्य वेळ येईपर्यंत म्हणजे हनुमान थोडा मोठा होऊन त्याला सगळं ज्ञान होईपर्यंत त्याला त्या शक्तीचं विस्मरण झालेलं होतं. वानरांच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, हनुमान हे वानर आहेत, त्यामुळे वानर ही एक संस्कृती आहे. वाल्मिकी रामायणामध्ये जर आपण बघितलं तर वालीवरती सुद्धा वैदिक मंत्र म्हणून अंत्यसंस्कार केले गेलेले आहेत.
अग्निसंस्कार केला गेलेला आहे. यावरून वानर सुसंस्कृत होते. वानर हे वनचर असले तरी माणसासारखेच होते. फक्त काही गुण वनचराचे असल्यामुळे नरापेक्षा थोडे वेगळे म्हणून त्यांना वानर असं म्हटलं जायचं. अन्न वस्त्र निवारा यात वेळ न घालवणारे वनचर म्हणून त्यांना वानर म्हटलं जायचं असं लीनाताई रुस्तोगी म्हणतात. तसंच वानरांचे काही गुण, वनचरांचे काही गुण त्यांच्यामध्ये आहेत आणि मानवाचे जसे गुण आहेत तेही त्यांच्यामध्ये आहेत. ही अशी विशेष जात, दोन्ही गुण एकत्र असलेली अशी ही विशेष जात आहे असं गोविंदगिरी म्हणतात. लीनाताई रुस्तोगी, गोविंदगिरी यांनी याच्यावरती वानर संस्कृती याच्यावरती बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. वानर राज्यामध्ये वाली आणि सुग्रीव यांच्याशी हनुमंताचे मैत्रीचे संबंध होते. हनुमंताचं जे वर्णन केलेलं आहे वाल्मिकी रामायणामध्ये ते जर आपण थोडक्यात बघितलं तर वानर अतिशय म्हणजे हनुमंत वानर रूपात जरी असला तरी अतिशय उत्तम सर्व विद्यांमध्ये पारंगत असलेला असं आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द संस्कार संपन्न आहे. त्याचं वक्तृत्व जे आहे ते प्रभावी आहे. तो बोलत असताना त्याचं मुख, हात, डोळे, भिवया यांची हालचाल मर्यादित होते. कुठेही ओव्हर ऍक्टिंग ज्याला आपण म्हणतो ही हनुमंताकडे आपल्याला पाहायला मिळत नाही. वरदान देताना सूर्याने त्याच्या तेजाचा 100वा भाग त्याला दिला होता. ते तेज त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. 4 वेदांचं ज्ञान त्याच्या चर्येवरती, वेदांचं ज्ञान ते कुठलंही ज्ञान जर एखाद्या माणसाकडे असेल तर ते बुद्धीचं तेज त्याच्या चेहऱ्यावरती दिसतं. ज्याला ज्ञान नसतं, ज्याला बुद्धी नसते, त्याला त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला ते कधीही दिसत नाही. हनुमंत हे त्यांची ओजस वाणी, तेजस काया आणि ज्ञानाचं ब्रह्मवर्चस्व म्हणतात यांनी संपन्न होते. इतकंच नाही तर हनुमंत संगीत तज्ञ सुद्धा होते. अशी अनेक संभाषण कलेमध्ये चतुर होते. व्याकरण, संस्कृत व्याकरण त्यांचं उत्तम होतं. अनेक विद्यांमध्ये पारंगत होते. अशा तऱ्हेचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते लहान असताना नैष्ठिक ब्रह्मचर्याची लंगोटी त्यांना मिळाली होती. जन्मताच त्यांना ती प्राप्त झालेली होती. ती घालणारे जे हनुमंत होते त्यांनी आपल्या आईला म्हणजे अंजनीला विचारलं की माझे सद्गुरू मला केव्हा भेटतील. त्या संत एकनाथांच्या भावार्थ रामायणामध्ये जर आपण बघितलं अंजनीनी त्याला खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. ती असं म्हणते, तुझे गर्भीची निज लंगोटी नैष्ठिक ब्रह्मचर्याची कासोटी आता जो का देखेल दृष्टी तो तुझ सृष्टी निजस्वामी. श्रीराम आणि लक्ष्मण ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी एका झाडाखाली उभे होते आणि त्या झाडावरती एका वानराला बघून श्रीराम लक्ष्मणाला आश्चर्याने म्हणाले, अरे वरती झाडावरती बघ, वानरांनी लंगोटी घातलेली आहे. आणि ती ऐकताच हनुमंतानी आपल्या गुरुला ओळखलं आणि ते खाली येऊन ते श्रीरामांपुढे नतमस्तक झाले. कारण त्यांच्या आईनी तुझे गर्भीची निज लंगोटी नैष्ठिक ब्रह्मचर्याची कासोटी जो देखेल निज दृष्टी, हा जो पाहिल तो तुझा गुरु आहे असं सांगितलं होतं. दास्य भक्तीचा सर्वोच्च आदर्श असलेले हनुमंत भक्तियोग, ज्ञानयोग, आत्मसंयम योग यांचा त्रिवेणी संगम होते. भक्त असून सुद्धा देव पदवीला पोचलेले हनुमंत शक्तीची देवता होते. शक्ती आणि बुद्धीचं एकत्रित उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंत होते. या अचाट शक्तीला म्हणजे अचाट शक्ती जी त्यांच्याकडे होती ती हनुमंताला होती. त्याला वरदान मिळालेलं होतं, पण हा जो शाप मिळाला होता त्याने जो खूप अवखळपणा केलेला होता त्यामुळे त्याला जो शाप मिळाला होता त्यामुळे या सर्व शक्तींचं त्याला विस्मरण झालं होतं. सीता शोधनाच्या वेळेला जांबुवंतानी हनुमंताला ही आठवण करून दिली आणि त्या सर्व शक्ती त्याच्यामध्ये पुन्हा जागृत झाल्या. आधी सांगितल्याप्रमाणे संपन्न असणाऱ्या हनुमंताला
अनेक वरांचं आणि शक्तीचं विस्मरण झालं होतं. ज्या वेळेला सीता शोधनाचं कार्य त्याच्यावरती देण्यात आलं, त्याच्यावरती सोपवण्यात ती कामगिरी आली, त्यावेळेला त्याला खूप वाईट वाटलं की आपल्याकडे कुठलीच शक्ती नाही. अतिशय निराश असे ते होऊन गेले हनुमंत, आणि एका शिलाखंडावरती डोक्याला हात लावून बसलेले होते. नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या की आपण आपल्या स्वामीचं कार्य करू शकत नाहीये. त्यावेळेला जांबुवंत तिथे आले आणि जांबुवंतांनी त्याला आठवण करून दिली की देवांनी तुला अनेक वरदानं दिलेली आहेत, तुला अवगत नाही असं एकही शास्त्र नाही याची जाणीव करून दिली. आणि उत्तिष्ठ हरिशार्दूल लंघयस्व महार्णव असं सांगितलं. आणि हे सांगताच जांबुवंताच्या चरणी झुकून हनुमंतानी ह्या शक्तींचं आठवण करून दिल्याबद्दल नमस्कार केला, त्यांचे आभार मानले. आणि अफाट शक्ती, युक्ती, बुद्धी या सगळ्याच्या जोरावरती हनुमंतांनी सीता शोधनाचं कार्य केलं. हनुमंतांनी श्रीरामाचा जय जयकार करून उड्डाण केलं आणि सर्व हनुमंताचा जय जयकार इकडे सर्व वानर सेना करत होती. सुंदरकांडातल्या हनुमंताच्या लीला प्रसिद्ध आहेत. बालकांड, सुंदरकांड असे जे वाल्मिकी रामायणामध्ये वगैरे आपल्याला पाहायला मिळतात, त्याप्रमाणे काही वेळेला आपल्याला तुलसीदासांचं रामायण सुद्धा यासाठी उपयोगी पडतं. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. शांत ह्या ज्या लीला आहेत, हे जे समुद्राचं उड्डाण त्यांनी केलेलं आहे, समुद्रावरती उड्डाण जे त्यांनी केलेलं आहे, याच्या बाबतीमध्ये कथा सर्वांना सगळ्या माहितीच आहेत, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातनं सुद्धा हा विचार करता येतो. शांतीची प्राप्ती, जी पलीकडे शांती आहे, सीता शक्ती, ही शक्ती रूपाने बसलेली शांती तिथे जी आहे, त्या शांतीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर 100 योजनांचा सागर पार करावा लागतो. या शांतीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर 100 योजनांचा सागर पार करावा लागतो. त्या सागराचं नाव आहे देहाभिमान. हा देहाभिमान आपल्यामध्ये असतो, म्हणून आपल्याला ती शांती प्राप्त होत नाही. मी देह आहे ही भावना जोपर्यंत आपल्याला ओलांडता येत नाही, तोपर्यंत शांतीची प्राप्ती नाही. कारण सगळं लक्ष आपलं देहाकडे असतं, आतमध्ये असलेल्या त्या देहीकडे किंवा आत्म्याकडे नसतं. हा संदेश यातून आपल्याला मिळतो. उड्डाण करताना सुद्धा इतकं सहज सोपं होतं का? आपल्याला त्या पराक्रमापर्यंत जायचं असेल, त्या शांतीपर्यंत जायचं असेल, मनशांती मिळवायची असेल, समाधान मिळवायचं असेल, तो हे देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास इतका सोपा आहे का? तर मुळीच नाही. त्याच्यातही अनेक अडचणी येतात ज्या हनुमंताला आलेल्या आहेत. साधकाला साधनेच्या मार्गावरून चालताना अनेक प्रलोभन दिसतात. त्यावेळेला काही प्रलोभनांना बुडवावंच लागतं, तर काही सिद्धींना नतमस्तक व्हावं लागतं. हनुमंताला तुलसीदासांनी हा दृष्टांत दिलेला आहे की हनुमंताला जेव्हा सुरसा, सिंहिका आणि लंकिनी अशा 3 जणी भेटल्या, या तिघींनी त्याला, हे 3 जे आहेत ते आपल्या शरीरातले मल विक्षेप आवरण आहेत. त्यामुळे मल जो आहे त्या सुरसाला त्यांनी मारूनच टाकलेला आहे. मल जो आहे तो घालवावाच लागतो. त्यामुळे मल म्हणजे सुरसा, तिला मारून टाकलेलं आहे. काहींना बुडवावं लागतं असं मी म्हटलं, काही सिद्धींना नतमस्तक व्हावं लागतं. हे विक्षेप म्हणजे करू का नको करू ही जी द्विधा मनस्थिती आहे, ती आपल्याला साधन काळामध्ये काही वेळेला असं होतं की संसार प्रपंचातही रस नाही आणि परमार्थातही आपल्याला काही साध्य होत नाही, अशी एक अवस्था येते. त्यावेळेला सिंहिका राक्षसीन जी आहे, तिच्या बाबतीत तिने हनुमंताला सांगितलं होतं की तू माझ्या जबड्यातनं सुटलास तर मी तुला सोडून देईन. त्यावेळेला तिने जबडा मोठा केला की हनुमंत सूक्ष्म होऊन त्यातनं बाहेर पडायचा. तिने जबडा छोटा केला की हनुमंत महाकाय व्हायचे. अशा तऱ्हेने ते तिच्या जबड्यामध्ये कधीच सापडले नाही. म्हणजे ह्या द्वंद्वामध्ये ते कधीच सापडले नाहीत. हे विक्षेप जे आहे, तो विक्षेप जो आहे त्याच्या पुढे नतमस्तक होऊन आपल्याला बाहेर पडावं लागतं. काही वेळेला सिद्धी प्राप्त होतात, त्याचा अहंकार निर्माण होतो, तोही तिथेही आपल्याला नतमस्तक व्हावं लागतं. आणि आवरण म्हणजे लंकिनी जी आहे, त्या लंकिनी पुढे नतमस्तक व्हावं लागतं. कारण देह म्हणजे देहबुद्धी जी आहे
ती म्हणजे लंकिनी आहे. आणि आपली देहबुद्धी, आपला देह आहे तोपर्यंत आपल्याला राहते, तो देहाभिमान आपल्याला राहतो. त्या देहाभिमानापुढे नतमस्तकच व्हायला लागतो. अशा तऱ्हेने सुद्धा पारमार्थिक दृष्ट्या या हनुमंताच्या लंकेच्या उड्डाणाच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. लंकेतलं त्यांचं कर्तृत्व सर्व ज्ञात आहे, पण तरी सुद्धा युद्ध भूमिकेच्या दृष्टिकोनातनं आपण त्यांचं विशेषत्व पाहायला पाहिजे. एक दोन गोष्टींमध्ये पाहूया, कारण या कथा सगळ्यांना माहिती आहे. आपण उल्लेख केला होता की हे सप्तही चिरंजीव युद्धामध्ये प्रवीण आहे. त्यामुळे युद्ध भूमिकेतनं त्यांचं विशेषत्व आपण बघूया. लंकेत जाळपोळ करून हनुमंतांनी दहशत निर्माण केली. एक वानर असं करू शकतो, तर पूर्ण वानर सेना आली तर काय घात करू शकेल याचा विचार रावणाच्या मनामध्ये निर्माण करून युद्धापूर्वीच रावणाचं खच्चीकरण करण्याचं काम हनुमंतांनी केलं. युद्धनीतीमध्ये हा महत्वाचा भाग आहे की शत्रूचं पहिल्यांदा युद्धापूर्वी खच्चीकरण करणं. हा जो भाग आहे तो त्यांनी सांभाळला युद्धनीतीप्रमाणे. ही जी सगळी जाळपोळ त्यांनी केली आणि ती दहशत निर्माण केली, अशी दहशत निर्माण करून आधी लोकांचं खच्चीकरण आजही आपल्याकडे केलं जातं. त्याचा विचार कुठेतरी या कथेमधनं आपल्याला करणं आवश्यक आहे. लंकेमध्ये गोष्ट, लंकेमधल्या मंत्रिमंडळामध्ये फूट पाडली. हे तर आपल्याला सगळ्यांना परिचितच आहे आता सुद्धा. विभीषणाचे 4 मंत्री रामाच्या बाजूने केले. हे बेरजेचं राजकारण हनुमंतांनी त्यावेळेलाही केलं होतं, पण त्याला नीती धर्माचं आचरण होतं. हेही आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. सीतेचा आत्मविश्वास त्याने दृढ केला. त्यावरून हनुमंत उत्तम राजकारणी होते हे आपल्याला लक्षात येतं. वास्तविक पाहता सीतेला तिथपर्यंत गेल्यानंतर, अशोकवनात गेल्यानंतर ते म्हणू शकले असते की तू माझ्या खांद्यावर बस, मी तुला घेऊन जातो, काही गरज नाही युद्धविद्ध करायची. पण आपल्या श्रीरामाने आपल्याला फक्त तिचा शोध घ्यायला सांगितलंय. युद्ध कार्य ते स्वतः करतील, त्यांचं जे कार्य आहे ते त्यांना पूर्ण करायचंय. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून सगळं क्रेडिट आपणच घ्यायचं अशा वृत्तीला ते कधीच बळी पडले नाहीत. त्यामुळे त्यांनी सीतेच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला की आम्ही येतोच आहोत. रामाने फक्त मला शोध घ्यायला सांगितलंय, मी आता त्वरित जाऊन तुमची सगळी माहिती त्यांना देतो आणि युद्धाला तयार होऊन श्रीराम सगळे इकडे येतील आणि तुमची सुटका करून तुम्हाला लंकेतून परत घेऊन जातील. हा आत्मविश्वास त्यांनी दृढ केला. युद्धाच्या वेळी नागपाशामध्ये अडकलेल्या राम लक्ष्मणांना वाचवण्यासाठी गरुडाला बोलवून हनुमंतांनी गारुडी विद्येचा वापर केला. लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणली. रावण नरांतक आणि रावण पुत्र जे आहेत नरांतक आणि देवांतक यांना अंगद आणि हनुमंत यांनी मिळून मारलेले. माझ्यासाठी तू काय काय गोष्टी करतोस रे बाबा, असं श्रीरामांना सुद्धा वाटायला लागलं. युद्धही करतोस, संजीवनी बुटीही आणतोस, अनेक प्रकारची वेगवेगळी कार्य तू करतोय, माझ्यासाठी तू काय काय करतोस, तू आहेस तरी कोण, असं अतिशय प्रेमाने जेव्हा श्रीरामाने त्यांना विचारलं त्यावेळेला नम्रपणे अतिशय पांडित्यपूर्ण असं उत्तर हनुमंतांनी दिलं. ते असं म्हणतात, देहबुद्ध्या तू दासोहम, जीवबुद्ध्या त्वदंशकः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चितामती. देहबुद्धीने पाहिलं तर मी तुमचा दास आहे, जीवबुद्धीने पाहिलं तर मी तुमचाच अंश आहे, आणि आत्मबुद्धीने म्हणाल तर तुम्ही आणि मी एकच आहोत, हे मी निश्चितपणे सांगतो. असे यावरून त्यांची बुद्धिमत्ता आपल्याला लक्षात येते. श्रीरामाच्या हृदयामध्ये वास करणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये श्रीराम तत्व पाळणाऱ्या, ही सवय असलेल्या आणि राज्याभिषेकानंतर ज्या वेळेला सर्वांना एक एक भेटवस्तू दिली त्यावेळेला श्रीरामाने हनुमंताला काहीही दिलं नाही, पण प्रत्येक गोष्टीत श्रीराम तत्व पाहण्याची त्यांना सवय होती. हनुमंताला काहीही भेट श्रीरामाने दिली नाही, ते पाहून सीतामाईंना थोडंसं वाईट वाटलं आणि त्यांनी आपला रत्नहार काढून त्याला दिला. प्रत्येक रत्न फोडून ह्याच्यामध्ये राम आहे का असं बघणारा हनुमंत.
त्यावेळी दरबारात कोणीतरी म्हणाल, अरे त्या मण्यांमध्ये काय राम बघतो, तुझ्यात तरी राम आहे का? त्यावेळेला आपली छाती फोडून सीतेसह हनुमान म्हणजे राम हनुमंतानी सर्वांना दाखवून दिला. अशा विविध कथा, वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा आपल्याला पाहायला मिळतात. आणि हनुमंताला श्रीराम म्हणतात की अरे हनुमंता, माझ्यावरती तुझे केवढे उपकार आहेत की मी जे कधीच फेडू शकणार नाही, मी तुला काय देऊ? असं म्हणून श्रीरामांनी हनुमंताला मिठी मारली आणि देव भक्त एकरूप झाले. यापेक्षा वेगळं बक्षीस काय असू शकेल? पण हनुमंत त्यावेळेला म्हणाले, जिथे जिथे रामकथा असेल तिथे तिथे मला श्रवणाकरता उपस्थित राहता आलं पाहिजे. आणि अशी मागणी त्यांनी केली. म्हणून यावत चंद्र दिवाकरो चालणारी रामकथा ऐकण्यासाठी श्रीरामाने हनुमंतांना चिरंजीवित्व दिलं, असंही सांगण्यात येतं. जोपर्यंत रामकथा राहील तोपर्यंत तुझं कार्य तू करत राहा, असा आशीर्वादही दिला आणि श्रीरामाने आपलं अवतार कार्य संपवलं. जिथे रामकथा असते तिथे ती कथा ऐकण्याकरता हनुमंताचं आसन आजही मानलं जातं. रामायणातल्या हनुमंताविषयी बोलावं तेवढं कमी आहे. रामकथा ही रत्नांची माळ आहे, तर हनुमंत हे त्यातलं सुवर्ण पदक आहे. आणि त्यामुळे रामायणातल्या हनुमंताच्या कर्तृत्वाच्या, बुद्धीच्या, युद्धाच्या, मुत्सुद्देगिरीच्या, विभीषण मारुती यांच्या संवादाच्या आणि रामाप्रती असलेल्या हनुमंताच्या दास्यभक्तीच्या कथा सांगाव्यात तेवढ्या कमी. दगडावरती श्रीराम लिहून सेतुबंधनाच्या वेळी त्यांनी श्रीराम लिहिलं. नंतर सीता शोध केला, परतीच्या प्रवासामध्ये त्यांना मदत केली, रामेश्वराची स्थापना, अश्वमेध यज्ञ, लवकुश यांचा राज्याभिषेक, या सगळ्या कथा आपल्याला परिचित आहेत. पुढे आपण जाऊया, कारण आपल्याला चिरंजीव मारुतीच्या बद्दल, त्या चिरंजीव हनुमंताच्या बद्दल बघायचंय. हे त्यांचं त्रेतायुगातलं सगळं आयुष्य आपण बघितलं. पुढे द्वापार युगामध्ये चिरंजीव मारुतीची भीम आणि अर्जुन तसंच विष्णू वाहन गरुड या तिघांचा गर्वहरण करण्याकरता भेट झालेली आहे. म्हणजे द्वापार युगामध्ये पण ते होते. अर्जुनाच्या रथावरती मारुती आरूढ झालेला आहे. हा रामपदी लीन झालेला वानर जो आहे तो त्याच्या ध्वजावरती आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या पुढे आपल्याला जर अर्जुनाच्या रथावर त्याचीही कथा आहे. पण हा जो अर्जुन आहे हा त्यावेळेला चंचल मनस्थितीमध्ये आहे आणि वरती असलेला हनुमंत शांत स्थिर आहे. वायुपुत्र असला तरी सुद्धा तो चंचलत्व निर्माणही करू शकतो आणि चंचलत्वाला आळाही घालू शकतो. आणि त्याच्या मागे जो पुढे जो बसलेला शारंगधर आहे, तो जो श्रीकृष्ण आहे, तो श्रीकृष्ण अच्युत आहे. त्याला कुणीही च्युत करू शकत नाही त्याच्या पदावरनं, असं आहे. युद्ध संपल्यानंतर जर आपण बघितलं तर आधी अर्जुनाला, मग मारुतीला खाली उतरायला सांगून मग स्वतः भगवान उतरलेले आहेत. त्यानंतर तो रथ भस्मसात झाला वगैरे अशी कथा सांगितली जाते. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला हनुमंताचं दर्शन होतं. आणखीन म्हणजे भीमाचा आणि अर्जुनाचा त्यांनी दोघांचाही गर्वहरण केलेला आहे. हनुमंत श्रीरामाच्या धनुर्विद्येचं वर्णन करायला ज्या वेळेला अर्जुनाची आणि त्याची भेट होते, शृंगार वनामध्ये मारुतीची आणि अर्जुनाची भेट होते. सेतुबंध रामेश्वराच्या जवळ जे ठिकाण आहे शृंगारवन, तिथे त्यांची भेट होते. त्यावेळेला हनुमंताला श्रीरामाच्या धनुर्विद्येचं कौतुक करायला किंवा वर्णन करायला अर्जुन सांगतो. आणि हे सगळं वर्णन तो करत असताना अर्जुन त्याला विचारतो, श्रीरामाने दगडाच्या सेतूच्या ऐवजी बाणांचा सेतू का नाही केला? आमच्यासारखे धिप्पाड वानर त्याच्यावरनं जाणार आणि तो तुटला असताना. असं ज्या वेळेला हनुमंतानी अर्जुनाला सांगितलं, त्यावेळेला हनुमंताला अर्जुन म्हणाला, अरे असं श्रीरामांना काय अवघड होतं, मी तर स्वर्गापर्यंत कित्येक पूल बांधलेले. अशी त्या दोघांमध्ये चर्चा चालली होती आणि अर्जुनाचा अहंकार वाढत चालला. दोघांमध्ये पैज लागली की जो हरेल त्यांनी आत्मदहन करायचं. हे सगळं आपल्याला कथाभाग माहिती आहे. अर्जुन बाणाचा पूल तयार करतो, हनुमंत त्या पुलावर जाऊन उड्या मारतो आणि अर्जुनाचा पूल मोडून टाकतो. आता अर्जुन आत्मदहन करायला निघतो, पण सद्गुरु शिष्याचं रक्षण करायला कायम येत असतात.
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी असं म्हटलेलं आहे. श्रीकृष्ण त्यावेळेला ब्राह्मण रूप घेऊन येतात आणि ते म्हणतात, अरे कसलं तुम्ही हे एकमेकांशी हे लावलेली आहे, चर्चा केलेली आहे. एक म्हणतो आत्मदहन करतो, काय झालं काय? तर ते सगळं आधीच सांगतात. त्यावेळेला ते म्हणतात, इथे कोणी पंच होता का? म्हणजे कोणी हा निवाडा करायला कोणी होतं का तिथे? साक्षी कोण होता याला? साक्षीदार पाहिजे ना. ह्या दोघांमध्ये बेट लावली जाते त्यावेळेला साक्षी पाहिजे. साक्षी तर कोणीच नव्हतं. ठीक आहे, आता पुन्हा करा. मी साक्षी म्हणून मला कळू दे ना की तू नक्की मोडलायस. अर्जुनाने बांधलेला पूल तू मोडलायस हे मला कळू दे. मग मी निर्णय देईन. श्रीकृष्ण पुलाखाली सुदर्शन चक्र धरतात. हनुमंत चिकार उड्या मारतात, पण काहीही पूल तुटत नाही. आणि मग हनुमंत आत्मदहन करायला जातात. त्यावेळेला परमेश्वर पाठीशी असल्यावर काहीच अडचणी येत नाही हे आपल्या लक्षात येतं. आणि मारुती आत्मदहन करायला जातो त्यावेळेला श्रीकृष्ण हनुमंताला आपलं श्रीराम रूप दाखवतात. कोणीही आत्मनिवेदन आपलं आत्मदहन करू नका असं ते सांगतात. त्यावेळेला ते म्हणतात, हनुमंता, अरे मीच राम आहे, मीच कृष्ण आहे. आणि यापुढे जेव्हा मी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करीन त्यावेळेला अर्जुनाच्या ध्वजस्तंभावरती बसून हुबुक्कार करून हा सगळा भार जो नीच लोकांचा भार आहे तो हलका करण्यासाठी तू मला मदत करशील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी तो शारंग धरू अर्जुनेसी. इथे आपल्याला शिव विष्णू यांचं ऐक्यही पाहायला मिळतं. द्वापार युगामध्ये हनुमंताला दर्शन देण्याचं वचन श्रीरामानी पूर्ण केलं. तसं भीम हा सुद्धा पवनपुत्रच आहे, वायुपुत्रच आहे, कुंतीला वायूपासून झालेला. आणि भीमालाही आपल्या शक्तीचा अहंकार होता. ती शेपटी वृद्ध वानर हनुमंत जो झाला होता त्याची शेपटी त्याला काही उचलता येईना आणि त्याचं गर्वहरण त्यांनी भीमाचं गर्वहरण हनुमंतानी केलं. हे दोन वायुपुत्र एका वेळेला एका ठिकाणी भेटलेले आहेत. या दोन वायुपुत्रांची भेट द्वापार युगात झाली आणि ही कथा अगदी आपल्याला चौथी पासून पुस्तकामध्ये आपण बऱ्याच जणांनी वाचलेली आहे, ऐकलेली आहे. ही वृद्ध वानराचं रूप घेऊन हनुमंत ती शेपटी तेवढी सरकवत जरा असं म्हणतात. भीमाला ती शेपटी उचलता येत नाही आणि त्याचं गर्वहरण होतं. अशा पद्धतीने ती कथा आहे. ही द्वापार युगातली आहे. महर्षी नारदांच्या सांगण्यावरून हनुमंत तीर्थयात्रा करायला निघाले तेव्हा वाटेत त्यांना द्वारकापुरी दिसली. ऐश्वर्य संपन्न नगरी पाहून त्यांना अयोध्येची आठवण झाली आणि आनंदाच्या भरात त्यांनी या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायला सुरुवात केली आणि थोडीफार नासधूस सुद्धा झाली. त्यामुळे आता आमचे राजे येतील आणि तुला शिक्षा करतील असं म्हणताना ते सेवक जे तिथले होते ते त्यांनी त्याला सांगितलं. त्यावेळेला ते म्हणले, हनुमंतानी विचारलं, तुमच्या राजाचं नाव काय? तर त्यांनी नोकरांनी सांगितलं, राम आणि श्रीपती असं आमच्या राजाचं नाव आहे. माझ्या रामाचं नाव असं म्हटल्याबरोबर तो थांबला आणि तो म्हणला, रामाचं नाव धारण करणारा हा कोण आहे? म्हणजे तोच राम ना जो अयोध्येमध्ये होता, तोच राम ना? असं तो तीन तीनदा विचारतो. त्यावेळेला नोकर त्याला म्हणतो, तो पूर्वीचा राम नाही. दशरथाने त्याला राज्याबाहेर काढलं, सीतेला पळवून नेलं राक्षसानी, असला राम नाही, आमचा राम वेगळा आहे. असं तो बलवान आहे असंही त्यांनी सांगितलं. पण रामाबद्दल जेव्हा अपशब्द ऐकले तेव्हा हनुमंत खवळला आणि त्यांनी सगळ्याची नासधूस करायला सुरुवात केली. आणि हे सगळं बघून वनरक्षक श्रीकृष्णाकडे आले. बलराम त्यावेळेला बलराम आणि श्रीपती दृष्टीने त्याने राम सांगितलं होतं. श्रीकृष्णाने त्यावेळेला गरुडाला आज्ञा केली, तर अरे तू तर म्हणतो मी एवढा पराक्रमी आहे, तुझ्यासारखा दुसरा कोणी पराक्रमी? ते तर एक क्षुल्लक वानर आहे. त्या वानराकडे तू जा आणि त्याला पकडून इकडे घेऊन ये. गरुडाला आपल्या पराक्रमाबद्दल खूप अहंकार झालेला होता. हनुमंताकडे जाऊन त्यांनी अरेरावी केली आणि सांगितलं, माझा पराक्रम तुला माहिती नाही वगैरे असं सगळं. त्यावेळेला हनुमंतानी त्याला एका हाताने उचललं आणि दूर समुद्रामध्ये फेकूनही दिलं. सगळे पंख ओले झाल्यामुळे गरुड अगदी हतबल होऊन गेला. बलराम सेना घेऊन आला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. मग नंतर उद्धव आणि अक्रूर
श्रीराम आपल्याला भेटायला येत आहेत असं सांगून तिथे गेले. पण तोपर्यंत बलरामाची सेना गेली, त्याचा उपयोग होत नाही. हे जेव्हा श्रीकृष्णाला कळलं, त्यावेळेला त्यांनी उद्धव आणि अक्रूराला पाठवलं की त्याला सांग की श्रीराम तुला भेटायला येत आहे. त्यावेळेला हनुमंतानी अक्रूर आणि उद्धव या दोघांच्या चरणावरती लोटांगण घातले. आणि शेवटी श्रीकृष्णाने रामाचं, बलरामाने लक्ष्मणाचं, पांचजन्याने भरताचं, रुक्मिणीने सीतेचं रूप घेतलं आणि चिरंजीव हनुमंताला द्वापार युगात श्रीराम रूपामध्ये पुन्हा दर्शन दिलं. कलियुगाचं हे थोडस वर्णन आपल्याला केलं पाहिजे, कारण कलियुगामध्ये सुद्धा समर्थ रामदासांना हनुमंताचा अवतार किंवा 11वा रुद्र असं म्हटलं जातं. त्यांनी समर्थांनी सुद्धा, समर्थ रामदास स्वामींनी गाव तिथे मारुती ही संकल्पना राबवली होती. शक्तिबुद्धीचा निश्चय असलेल्या मारुतीची मंदिरं उभारून त्यांनी व्यायामशाळा सुरू केल्या होत्या. त्यामुळे त्यांचंही ते मारुती ते मानत होते, कारण ते शक्तियुक्तीची उपासना करणारे होते. समर्थांनी 11 मारुतीची 11 स्तोत्र लिहिली, तेही आपण बघितलेलं आहे. भीमरूपी महारुद्र हे सगळ्यात महत्वाचं स्तोत्र त्यांनी लिहिलेलं आहे. समर्थ रामदास स्वामी ज्या वेळेला गोदावरी नदीमध्ये उभं राहून राम नामाचं अनुष्ठान करत होते, त्यावेळेला एक वानर कायम झाडावर बसलेला असायचा. 13 कोटीचा जप पूर्ण झाल्यानंतर समर्थांनी डोळे उघडले तर समोर हनुमंत उभा होता आणि त्या हनुमंतानी त्यांना मिठी मारली होती, कडकडून मिठी मारली होती. असाही उल्लेख आपल्याला, म्हणजे समर्थ रामदासांना मारुतीनी दर्शन दिलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. दादा घाटे, आदरणीय डॉक्टर दादा घाटे यांच्या पुस्तकामध्ये एक उतारा वाचला होता. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की समर्थांनी लिहिलेली 17 उड्डाणे ही जी आरती आहे, हे 17 म्हणजे 17वी कला आहे. ब्रह्मरंध्राकडे कुंडलिनी शक्ती जेव्हा धाव घेते, त्या कुंडलिनी शक्ती जागृत झाली की ती आत्मसूर्याकडे धाव घेते, असं जे वर्णन केलेलं आहे. मग चंद्रतळ वगैरे, मग 16 कलांनी पुढे 17वी कला, अमृत कला, असं सगळं त्यांनी जे वर्णन केलंय, ते वर्णन म्हणजे हनुमानाचे 17 उड्डाणे, हुंकार वदनी, हे ज्या ओळीमध्ये येतं ते सगळं हे वर्णन हनुमंताचं उड्डाण आणि कुंडलिनी शक्तीची जागृती असं योग साधनेच्या दृष्टिकोनातनं अन्वय आपल्याला लावता येतो. श्रीराम हे समर्थांचं आराध्य दैवत आहे, पण हनुमान ही त्यांची उपास्य देवता आहे. आणि हनुमंताच्या दास्य भक्तीबद्दल समर्थ म्हणतात, सर्वाठाई अतिसादर आणि दास्यत्वासही तत्पर्य, कार्यभागाचा विसर पडणार नाही. दास्य भक्तीबद्दल सांगण्याची गरज नाही. ऐसे वैभव चालवावे, नीच दास्यत्व करावे, पडले प्रसंगी सावध असावे सर्व काळ. श्रीरामाच्या हृदयातच वास करणारा असा हा दास्य भक्तीच्या बाबतीत अगदी उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर श्रीरामाच्या हृदयातच वास करणारा होता. श्रीरामाला जांभई आली तर जांभई देण्यापूर्वी हनुमंताला आधी कळायचं आणि चुटकी वाजवण्यासाठी तो हात वरती न्यायचा, म्हणजे तो त्याच्या हृदयातच होता. तो म्हणाला, अरे मला जांभई येणार हे तुला आधी कसं कळतं? तर म्हणे, मी तुमच्या हृदयातच असतो. हृदयात आधी कळतं आणि मग जांभई येते. त्यामुळे मला तुम्हाला जांभई कधी येणार हे आधी कळतं. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राम बघणं, हा त्यांचा स्थायी भाव होता. त्यांच्या हृदयातच त्यांनी वस्ती केली होती. आणि ज्याच्यात राम नाही तो सगळं व्यर्थ, अशी भावना म्हणजे जपणारा असा हा दास मारुती. असा हा दास मारुती, दास्य भक्ती करणारा दास मारुती. जीवनात अहंकाराचे पूर्ण विसर्जन झाल्याशिवाय दास्य भक्ती करता येत नाही. ते अहंकाराचं विसर्जन करणारा असा हा दास मारुती. समर्थांच्या अनुग्रहाबाबतीत असं सांगितलं जातं की दिनकर स्वामींच्या स्वानुभव दिनकर मध्ये लिहिल्याप्रमाणे समर्थ 11 वर्षाचे असताना अंगणात खेळत होते. एक वानर आले आणि त्यांनी त्यांना ओढत 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 पंचवटीतल्या त्या मारुती मंदिरात नेले. तिथे पालखीमध्ये राम आणि सीता बसलेले होते आणि हे वानर म्हणजे प्रत्यक्ष हनुमंत होते. त्यावेळेला श्रीरामानी समर्थांना अनुग्रह दिला आणि हनुमंताला सांगितलं की याची सगळी जबाबदारी मी तुझ्यावरती सोपवतोय. आणि हनुमंतानी समर्थांना वेळोवेळी मदत केलेली आहे.
महारुद्र जे मारुती रामदास, कली माझी जे जाहले रामदास. जे महारुद्र हनुमंत होते तेच कलियुगामध्ये तेच मारुती कलियुगामध्ये समर्थ रामदास म्हणून आलेले आहेत. अशा रामदासांना सुरुवातीपासूनच मारुतीची ओढ होती. वेळोवेळा त्यांनी दर्शनही त्यांना दिलेले आहे. आणि त्यानंतर एकदा असं झालं, समर्थ रामकथा करत होते. ती कथा करत असताना हनुमंत तिथे येऊन बसले. पण ती कथा चालली होती, सीता शोधाचीच कथा चालली होती. त्यावेळेला समर्थ कथेमध्ये सांगत होते की तिथल्या कण्हेरीच्या झाडावरती जी फुलं होती, पांढरी फुलं होती. आणि ती पांढरी फुलं म्हणजे काहीतरी संदर्भाने ते सांगत होते. आणि समर्थांनी ती फुलं पांढरी आहेत असं जेव्हा कथेमध्ये सांगायला सुरुवात केली, त्यावेळेला हा जो छोटा बटू तिथे बसला होता, हनुमंत तिथे बसलेला होता, तो तिथनं तडक उठला आणि म्हणाला, अहो काहीही काय सांगताय, तिथे फुलं जी होती ती लाल फुलं होती. लाल फुलं का पांढरी फुलं, यावरून दोघांचा वाद झाला. म्हणजे समर्थ रामदास आणि तो बटुरूप वेश धारण केलेला हनुमंत, या दोघांचा वाद झाला. त्यावेळेला ज्येष्ठ श्रेष्ठ अशा आजूबाजूला बसलेल्या लोकांनी सांगितलं, त्या बटूला सांगितलं, अरे असा वाद करू नये पुराणिकांशी, कथा काय आहे ती बघ ना, पांढरी का लाल फुलं याच्याशी कशाला अडून बसलाय. पण बटू काही ऐकायला तयार नाही. समर्थही आपला हे का सोडायला तयार नाही. पुढे प्रवचन संपलं आणि समर्थांच्या पाठोपाठ हा बटू सुद्धा त्यांच्या गुहेमध्ये गेला. आणि तो म्हणला, उद्या मी तुम्हाला, आणि मग आपलं रूप दाखवलं आणि म्हणाला, उद्या मी तुम्हाला लंकेत नेऊन, तुम्ही माझ्याबरोबर चला, खांद्यावर बसवतो, तुम्हाला लंकेत घेऊन जातो आणि तुम्ही ती प्रत्यक्ष फुलं पाहाच, मी तुम्हाला दाखवतो ती लालच होती. पण नित्यनेमात काही खंड नको म्हणून समर्थ हनुमंताबरोबर लंकेत गेले नाहीत. आणि हनुमंतानी लंकेतली फुलं मी तुमच्या पूजेकरता घेऊन येतो असं सांगून उड्डाण केलं आणि तो लंकेला गेला. विभीषण आणि हनुमंताची तिथे भेट झाली आणि त्यावेळेला ती फुलं त्यांनी बघितली तर ती पांढरीच फुलं होती. त्यावेळेला हनुमंतानी विभीषणाला विचारलं, मी इथे आलो होतो त्यावेळेला इथे ही लाल फुलं होती, हे मला चांगलं आठवते. आणि समर्थ रामदास सांगतात ती पांढरी फुलं होती आणि आता मी बघतोय तर ती फुलं पांढरीच आहेत, असं कसं काय. त्यावेळेला विभीषणाने त्यांना सांगितलं, रावण शैव होते, त्यांच्या पूजेला पांढरीच फुलं लागायची, त्यामुळे इथे आजूबाजूला सगळी जी फुलं लावलीत ती पांढरीच फुलं आहेत. पण त्यावेळेला तुम्ही एवढे क्रोधायमान झालेले होता, ती सगळी फुलं तुम्हाला लाल दिसायला सुरुवात झाली होती. अशा तऱ्हेने कथा सांगितली जाते. समर्थ ज्या वेळेला मिरजेमध्ये आले त्यावेळेला दुधाची भिक्षा मागत असत. दुधाची भिक्षा त्यांनी ज्या वेळेला मागितली त्यावेळेला वेण्णाबाईच्या ठिकाणी ते आले होते. आणि वेण्णाबाई या समर्थ भक्त आहेत. त्या समर्थ भक्त वेण्णाबाईंच्या ठिकाणी ते वाड्यावरती आले होते भिक्षा मागायला. त्यावेळेला त्यांच्या सासूबाईंनी, वेणाबाई बाहेर होत्या तुलसी वृंदावनाच्या तिथे, आणि सासूबाईंनी आत्मच सांगितलं, आज शनिवार आहे, मारुतीला नैवेद्य झाल्याशिवाय दुधाची भिक्षा मिळणार नाही. असं म्हटल्यानंतर वेण्णाबाईंनी फक्त त्यांच्याकडे बघितलं आणि समर्थ मागे फिरले. भिक्षा मिळणार नाही म्हटल्यानंतर ते थांबले नाहीत, ते मागे फिरले. तेव्हा वेण्णाबाईंना समर्थांच्या मागे शेपूट दिसलं. म्हणजे वेण्णाबाईंना त्यांनी ती शेपटीचं दर्शन दिलं, आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं. वेण्णाबाईंना समर्थांनी भोजन प्रसंगी सुद्धा समर्थ कृपेने हनुमंताचं दर्शन वेण्णाबाईंना झालेलं आहे. त्रेतायुगामध्ये रामसेवेसाठी जन्म घेणारे हनुमंत चिरंजीव होते. द्वापार युगामध्ये त्यांनी आपलं दर्शन आपल्याला दिलेलं आहे. रामाने त्यांना दर्शन दिलेलं आहे. कलियुगामध्ये त्यांच्या भक्तांना त्यांचं दर्शन झालेलं आहे आणि पुढेही ते देत राहतील यात शंकाच नाही. हनुमंत या कलियुगामध्ये समर्थ रामदास स्वामींच्या रूपामध्ये प्रगट झाले असंही म्हटलं जातं. त्याप्रमाणे ते 11 रुद्र समर्थांनाही म्हटलं जातं, हनुमंतालाही म्हटलं जातं. अशा ह्या चिरंजीव मारुतीला वंदन करून मी इथेच थांबते. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, अवघा मुहूर्त शकून हृदयी धरावे मारुतीचे ध्यान. जिकडे तिकडे भक्त पाठी जाय हनुमंत, राम उपासना करी मारुती नांदे त्याच्या घरी.
दास म्हणे ऐसे करा, सदा मारुती हृदयी धरा. जय जय रघुवीर समर्थ.